नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे. तर या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 5वा चौकोन चॅप्टर 5वा येथील संकीर्ण प्रश्नसंग्रह 5वा बघणार आहोत. त्यातले पहिला प्रश्न त्यांनी काय दिला आहे बघा. पुढील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. आता इथे या ठिकाणी आपल्याला बघा त्यांनी 3 बहुपर्यायी प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्याला त्याचं योग्य उत्तर लिहायचं आहे. तर प्रश्न काय दिला आहे बघा त्यांनी. ज्या चौकोनाच्या पहिला प्रश्न आहे, ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव काय. आता असा कोणता चौकोन आहे ज्याच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या ह्या एकरूप असतात. तर तो एकमेव चौकोन म्हणजे तो असतो समभुज चौकोन. म्हणजे पर्याय डी हे त्याचं काय आहे उत्तर आहे. म्हणजे याचं तो कोणता चौकोन झाला तर तो समभुज चौकोन झाला. ठीक आहे, याचा पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, आता आपण दुसरा प्रश्न काय आहे ते बघूया. दुसरा प्रश्न बघा त्याने दिलेला आहे. एका चौरसाच्या कर्णाची लांबी ही 12 गुणिले वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती आहे. आता इथं बघू शकताय तुम्ही कर्णाची लांबी दिलेली आहे. किती आहे बघा, तर ती 12 वर्गमुळात 2 आहे. आपण इथं मी तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवते. आता इथं बघा या ठिकाणी मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते. आता कर्ण दिला आहे त्यांनी 12 वर्गमुळात 2 आहे. ठीक आहे, आता आपल्याला परिमितीसाठी काय करावं लागेल, बाजू चौरसाची बाजू माहीत असणं आवश्यक आहे. मग आता इथं बघा आपण बाजू कशी काढायची बघा. तर बाजू आपण कसं काढतो, कर्ण भागिले वर्गमुळात 2. कर्ण भागिले वर्गमुळात 2 हे जर आपण केलं तर आपल्याला बाजू मिळते. मग या ठिकाणी कर्ण किती दिला आहे बघा त्यांनी 12 गुणिले वर्गमुळात 2 आणि हे जे वर्गमुळात भागिले 2 आहेत ते आहे तसेच लिहायचे आहे. म्हणजेच इथं मला काय मिळेल बघा, हे वर्गमुळात 2 आणि हे वर्गमुळात 2 कॅन्सल झाल्यानंतर इथं मला किती मिळेल तर ते 12 मला मिळतील. बरोबर, म्हणजे मला बाजू किती मिळाली तर ती 12 मिळाली. आणि आता आपल्याला परिमिती सांगितली. परिमिती म्हणजेच काय असते तर 4 गुणिले बाजू है ना. 4 गुणिले बाजू म्हणजे परिमिती असते. मग आता इथं 4 गुणिले बाजू किती आहे आपली आता 12 आली आहे ना. मग 12 × 48. मग 48 कुठे आहे बघा इथं, तर ते पर्याय सी मध्ये आहे. म्हणजेच एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 गुणिले वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती किती आहे तर त्याची परिमिती ही 48 सेंटीमीटर आहे. ओके, इथं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघा. ठीक आहे, आता तिसरा प्रश्न बघा त्यांनी काय दिला आहे. एका समभुज चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापे 2x व 3x - 40 असतील तर x बरोबर किती. आता इथे त्यांनी दिलं आहे बघा, समभुज चौकोन आहे आणि त्यांचे सम्मुख कोणांची मापे दिलेली आहेत. आता समभुज चौकोनामध्ये सम्मुख कोण जे असतात ते एकरूप असतात आहे ना. आता इथे त्यांनी 2 कोणांची तर मापे दिलेली आहेत. मग आता सम्मुख कोण एकरूप असतात म्हणजे आता इथे मी काय करणार बघा, हे जे 2x बरोबर काय लिहिणार मी 3x - 40 करणार. कारण का सम्मुख कोण एकरूप असतात म्हणजेच ते बरोबर सुद्धा असतात. त्याच्यामुळे 2x बरोबर मी काय केलं 3x - 40 केला. आता या ठिकाणी हे मी सॉल्व करणार आहे. आता बघा 2x आहे तसेच ठेवायचे. 40 वजा आहे तिकडे आले किती काय होतील अधिक 40 होतील. आणि हे जे 3x आहे ते आहे तसेच आपण ठेवायचे. ओके, आता पुन्हा आपण काय करूया बघा, हे जे 40 आहे ते आपण आहे तसेच ठेवूया. 40 बरोबर 3x सुद्धा आपण आहे असेच ठेवले. 2x अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा होतील. म्हणजेच आता 40 आहे तसेच येणार आणि 3x मधून 2x गेले किती राहिले फक्त x राहिला. म्हणजेच x ची किंमत मला किती मिळाली रे तर ती 40 मिळाली आहे. आणि ते इथं कुठं दिसते बघा पर्यायामध्ये, तर डी हा काय आहे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच पर्याय डी 40° त्याचं योग्य उत्तर आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने आपले 3 प्रश्न झालेले आहेत. आता आपला दुसरा प्रश्न बघा त्यांनी काय विचारला आहे ते आपण आता बघूया. एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेंटीमीटर व 24 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढा. ओके, आता आपल्याला इथं काय त्याने काय सांगितलं का काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू आहे ना. म्हणजे प्रत्येक कोण हा कसा असणार आहे काटकोन असणार आहे म्हणजे 90 अंशाचा असणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हा जो कर्ण AC दिसतो तर कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. ओके ओके, मग आता आपण काय करूया, त्यांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे ती अगोदर आपण लिहून घेऊया. मग आता बघा आपल्याला उत्तरामध्ये सुरुवातीला काय लिहावं लागेल बघा. समजा चौकोन ABCD या काटकोन चौकोनात AB आपण किती घेतलाय बघा, इथं AB आहे ही बाजू. AB आपण ही 7 सेंटीमीटर घेतली आहे व BC ही जी बाजू आहे ती आपण 24 सेंटीमीटर घेतलेली आहे. आणि हा आपल्याला कर्ण काढायचा आहे. मग आपण जर ह्या त्रिकोणामध्ये जर पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो आणि पायथागोरसचे प्रमेय वापरल्यानंतर आपल्याला AC म्हणजेच कर्ण मिळू शकतो. आता या त्रिकोणाच्या बाबतीत बघा आपल्याला या दोन्ही बाजू माहीत आहे आणि या दोन्ही बाजूवरून आपण हा कर्ण काढू शकतो आणि ते सुद्धा पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग त्याच्यामुळे त्रिकोण ABC मध्ये आपण आता काय करूया पायथागोरसचं प्रमेय वापरूया.
मग आपण काय लिहिलं आता इथं बघा, तर त्रिकोण ABC म्हणजे हा त्रिकोण ABC, या त्रिकोण ABC मध्ये ओके, या त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता याच्यामध्ये आपण काय करूया, पायथागोरसचं प्रमेय वापरूया. पायथागोरसचं प्रमेय काय सांगते, AC वर्ग म्हणजे कर्ण वर्ग बरोबर बाजूंचा वर्ग म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग, याला आपण काय म्हणतो, पायथागोरसचं प्रमेय म्हणतो. मग त्यानुसार आता आपण इथं ते लिहूया. तर बघा इथं कर्णवर्ग म्हणजेच काय आहे बघा, तर इथं AC वर्ग आहे. AC वर्ग बरोबर बाजू आहे पहिली AB वर्ग आणि अधिक दुसरी बाजू म्हणजे BC वर्ग बरोबर. आता AC वर्ग म्हणजेच कर्णवर्ग आपल्याला काढायचा आहे, मग ते AC वर्ग आहे तसंच आपण ठेवूया. AB किती दिलेला आहे बघा, त्यांनी 7 दिलेला आहे, म्हणजे इथं आपण काय करूया, 7चा वर्ग अधिक BC किती आहे बघा, 24 आहे, मग कंसात 24चा वर्ग आपण लिहूया. ओके, आता इथं बघा 7चा वर्ग किती असतो, 49 असतो, प्लस 24चा वर्ग हा किती असतो बघा, तर 24 गुणिले 24 केले तर ते 576 येतात. ओके, आता या दोघांची जर आपण ॲडिशन केली, 49 अधिक 576 केले तर ते किती येतं, 625 असतं. म्हणजेच AC वर्ग किती मिळाला आपल्याला, हा 625 मिळाला. ओके, आणि AC किती काढू शकतो बघा आपण, आता आपण इथं काय करूया, AC वर्ग आणि इथं किती आहे, 625 आहे, मग आपण इथं काय करूया, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन बरोबर, दोन्ही बाजूंचे वर्गमुळे घेऊन मग काय करू शकतो बघा आपण इथं, AC वर्गचं वर्गमूळ काय येतं, AC येतं, आणि 625 हे कोणाचं वर्ग आहे, तर तो 25 आहे, म्हणजे 625चं वर्गमूळ आहे 25, म्हणजेच आपल्याला जो कर्ण आहे, जो AC आहे तो किती आलेला आहे, 25 आलेला आहे. हा जो कर्ण आहे तो किती आलेला आहे आपला, हा 25 सेंटीमीटर आलेला आहे. ठीक आहे, बाजू आहे ह्या दोन बाजू 7, इथं 24 आणि कर्ण आपला किती आलेला आहे, तर तो 25 सेंटीमीटर आलेला आहे. मग शेवटी उत्तर काय लिहायचं, तर म्हणून काटकोन चौकोनाच्या कर्णाची लांबी ही किती आलेली आहे, तर ती 25 सेंटीमीटर आलेली आहे. आकृतीमध्ये सांगितलं AC हा किती आलेला आहे आपला, 25 सेंटीमीटर आलेला आहे. आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार ते सोडवलेलं आहे. ओके, आता याच्यातला तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. तिसरा प्रश्न बघा, त्यांनी काय दिला आहे, चौरसाच्या कर्णाची लांबी ही किती आहे बघा, 13 सेंटीमीटर आहे, तर चौरसाची बाजू काढा. या ठिकाणी एक चौरस आहे बरोबर, तर कर्णाची लांबी त्यांनी दिलेली आहे 13 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर बाजू काढायची बरोबर. आता चौरसाची बाजू इथं बघा, असं प्रत्येक ठिकाणी सेम चिन्हाने दाखवलेला आहे. याचाच अर्थ काय, तर ती प्रत्येक बाजू जी आहे ती समान आहे, म्हणजेच एकरूप आहे. म्हणजे चारही बाजूंची मापे जी आहे ती कशी आहे, तर ती समान आहेत. आता कर्ण त्यांनी आपल्याला दिलेला आहे बरोबर. मग आता या ठिकाणी आपण ते उत्तर सोडवायला सुरुवात करूया, प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. आता उत्तरामध्ये आपण काय लिहूया बघा, सुरुवातीला बघा, समजा चौकोन ABCD हा एक आहे चौरस आहे, आपण इथं चौरसाला नाव दिलं चौकोन ABCD. मग आता इथं हा कर्ण त्यांनी आपल्याला दिलेला आहे 13 सेंटीमीटर बरोबर. मग आता हा जो त्रिकोण ABC हा जो त्रिकोण होईल तो एक काटकोन त्रिकोण होईल बरोबर. मग त्याच्यातला एक बाजू तर आपल्याला माहीत आहे ती आहे 13 सेंटीमीटर. मग आता बाकीचे दोन बाजू आपण काढूया. आता याच्यामध्ये त्रिकोण ABC मध्ये आपण काय करू शकतो, तर तो त्याच्यामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो बरोबर. मग इथं आपण लिहूया आता त्रिकोण ABC मध्ये. आता ABC मध्ये बघा कोण B जो आहे, म्हणजे हा कोण B, म्हणजेच कोण B म्हणण्यापेक्षा ABC हा कोण किती आहे, प्रत्येक कोण जो असतो तो किती असतो, तर तो 90 अंशाचा आहे. मग इथं कोण B म्हणजेच कोण ABC हा किती असतो, किती आहे, तर तो 90 अंश आहे. मग इथं आपण लिहूया कोण ABC तो किती आहे बघा, तर तो 90 अंश आहे. कारण का, तर तो एक चौरसाचा कोण आहे म्हणून. चौरसाचा कोण, आणि चौरसाचा प्रत्येक कोण हा कसा असतो, तर तो काटकोन म्हणजेच 90 अंशाचा असतो. मग त्याच्यामुळे कोण ABC हा किती आला, तर तो 90 अंशाचा आला बरोबर. मग आपण आता काय करूया, त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ते लिहूया आता. सो काय लिहिलं आपण बघा, तर त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार. इथं सुद्धा सेम आपण पाठ्यमागच्या उदाहरणामध्ये वापरला आहे तसंच वापरायचं आहे. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. मग इथं सुद्धा तसंच लिहूया आपण, AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग है ना. मग आता आपल्याला ACची किंमत माहिती आहे, ती किती आहे, 13 आहे. मग इथं आपण लिहूया AC किती आहे, 13. मग इथं येईल 13चा वर्ग बरोबर AB वर्ग आहे तसंच येईल, प्लस आता इथं बघू शकते तुम्ही BC वर्ग. आता AB वर्ग इथं बघा, हे जे AB आहे तेच इथं सुद्धा ABच असणार आहे. कारण का, कारण चौरसाचा हा जो प्रत्येक बाजू असते ती सेम असते, सारखी असते, एकरूप असते. त्याच्यामुळे आपण इथं AB वर्ग तर लिहिणार, पण BCच्या ऐवजी सुद्धा आपण परत काय लिहिणार आहोत, AB वर्गच लिहिणार आहोत.
एक तर तुम्ही ए बी वर्ग लिहा किंवा बी सी वर्ग लिहिला तरीसुद्धा चालेल, ठीक आहे. पण कोणतं तरी एक कंपल्सरी दोन्ही हे तुम्हाला लिहावं लागेल. आपण सेम का लिहिलं, कारण का चौरसाची प्रत्येक बाजू सारखी असल्यामुळे मी इथं सुद्धा बी सीच्या ऐवजी ए बीच लिहिलं. कळालं? त्याचं हे कारण आहे. मग पुन्हा आपण इथं लिहूया. आता बघा 13चा वर्ग हा किती असतो? 13चा वर्ग असतो तो असतो 169. मग इथे 169 मी लिहिला, बरोबर. ए बी वर्ग अधिक ए बी वर्ग म्हणजेच किती झाले रे? तर ते 2 ए बी वर्ग झाले, बरोबर. आणि म्हणून ए बी वर्ग बरोबर, आता हे जे 2 आहे ते भाग्य 2 ए बीला 2 गुणिले होते, पलीकडे गेले की ते भागिले होतील. म्हणजेच इथं काय येतील बघा, आपले किती आले होते? 169 भागिले हे 2 जे ए बीला गुणिले होते भागिले होतील, बरोबर. म्हणजेच मला ए बी वर्ग हा किती मिळाला बघा? ए बी वर्ग बरोबर. आता आपण काय करूया, यांचं काय करूया, आता आपण दोघांचे काय करूया, तर दोन्ही बाजूंचे आपण वर्गमुळे घेऊया. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन हे त्याचं कारण द्यायचं आहे, बरोबर. माहिती आहे इथं जो ए बी वर्ग नाही तर फक्त ए बी येईल, बरोबर. मग ए बी बरोबर ए बी वर्गाचं वर्गमूळ ए बी येईल. आणि इथं बघा 169 हे कोणाचं आहे? 169चं वर्गमूळ आहे 13 आणि 2चं वर्गमूळ काय असतं? तर ते वर्गमुळात 2 असतं, बरोबर. हे आपली प्रोसेस चालली. आता याच्यामध्ये आपण काय करूया बघा, इथं आपल्याला काय करावं लागेल? छेदाचं परिमेयकरण करावं लागेल. तर छेदाचं परिमेयकरण कसं करायचं बघा, ही जी बाजू ए बी आहे त्या अगोदर आपण आहे तशीच लिहूया. तर छेदाचं परिमेयकरण म्हणजेच काय, तर ते 13 वर्गमुळात 2 आहे तसेच लिहायचे आहेत. आणि यालाच आपल्याला वर्गमुळात 2ने गुणायचं देखील आहे आणि भागायचं देखील आहे. याला म्हणायचं छेदाचे परिमेयकरण करणं. इथं तुम्ही कारण लिहायचं आहे, कारण छेदाचे परिमेयीकरण करून, बरोबर. मग आपण इथं काय केलेलं आहे? छेदाचं परिमेयीकरण केलेलं आहे. मग आता इथं काय बघा, या दोघांचा जर आपण गुणाकार केला 13 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 13 गुणिले वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे यांचा गुणाकार केला तर दोघांचंही वर्गमूळ चिन्ह निघून जातं आणि फक्त इथं 2 शिल्लक राहणार. वर्गमूळ चिन्ह निघून जातं म्हणजे 2 गुणिले 2 यांचा गुणाकार होणार नाही, फक्त 2चे 2 आहे तसेच राहणार, बरोबर. म्हणजे 13 गुणिले वर्गमूळ 2 भागिले 2 हे काय आलं आहे? तर ए बी आपल्याला मिळालेलं आहे. आता आपण काय करूया पुढे नेक्स्ट? 13 भागिले 2 अगोदर आपण करूया. इथे मी भागाकार दाखवते. 13 भागिले 2 बेसक 12.12 एक राहिले, एकावरती घेतले 0, 2 पंचे 10 म्हणजे 6.5 आणि हे जे वर्गमुळात 2 आहेत ते आहे तसेच ठेवायचे. म्हणजेच ए बी आपल्याला किती मिळाला आहे बघा, तर 6.5 गुणिले वर्गमुळात 2, ठीक आहे. हा आपल्याला काय मिळालेला आहे? ए बी बाजू मिळालेली आहे. त्याला एकक द्यायला विसरायचं नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा तिसरा प्रश्न सोडवून झालेला आहे. काही डाऊट असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ चेक करू शकता, ओके. या अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 5व्यातला प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा सोडवलेला आहे, ठीक आहे. काय डाऊट असेल तर मला कॉमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न सोडवणार आहोत. आणि अजूनही ज्यांनी आपल्या आदिराज क्लासेसला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय.